नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आज ही धाराशिव शहर, धाराशिव जिल्हा आणि जवळपास मराठवाड्यातच दिवसभर पाऊस सुरू आहे। हा पाऊस आणखी पुढे 2-3 दिवस पडेल असं हवामान अभ्यासक, केंद्रीय हवामान खातं आणि राज्याचं पण हवामान विभाग, कृषी विभाग सांगत आहे। आणि त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या पण मनात धडकी भरल्यासारखं वातावरण आहे। आजचा हा जो आपल्या अण्णांचा माहितीचा व्हिडिओ आहे त्याचे प्रायोजक आहे जनहित पतसंस्था येरमाळा। दिवाळी ऑफर 3 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी 10% व्याजदर। ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित। जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव। 21 वर्षापासून विश्वासपात्र असणारी एकमेव पतसंस्था। आपला पैसा आपल्याच गावात, इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही। गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योगधंद्याला वाढवा। ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था। गेल्या 8-10 दिवस जो पाऊस झाला होता आणि धाराशिव जिल्ह्यातली सर्व धरणं भरली होती आणि ते धरणं भरल्यानंतर ते पाण्याचा विसर्ग पुढच्या नदीपात्रात करण्यात आला होता। त्यामुळं परांडा, भूम, कळंबचा काही भाग, धाराशिव जिल्ह्यातील तेरणा काठचा परिसर या सर्व भागात पूर स्थितीचं वातावरण 3-4 दिवस होतं। या पुरामुळं शेतात म्हणजे नद्यांनी त्यांचे मार्ग बदलले। प्रवाह त्यांच्या त्या पात्राच्या बाहेर नद्याचं पाणी गेलं आणि ते पाणी मग शेतात साठलं गेलं। शेतात उभी असलेली पिकं ह्या पाण्याखाली बुडाली। काही पिकांच्या ते अगदी गळ्यापर्यंत ही पाणी दिसत होतं। अनेकांचे बांध या पुराच्या पाण्यामुळं फुटून गेले आणि आपलं शेत कुठे आणि शेजाऱ्याचं शेत कुठे हेही आता ओळखता येईन असं झाले। काल 2 दिवस परवा आणि काल दुपारपर्यंत उघडीप असताना पंचनामे करायला जाणाऱ्या महसूल आणि कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांना शेतात पाऊल ठेवता येत नव्हतं। पाऊल ठेवलं की पाय चिखलात रुतत होता। त्यामुळे पंचनामे पण कसे करावे असे प्रश्न। मग अशा ह्याच्यात धाराशिव जिल्ह्यातील त्यातही परांडा आणि भूम भागातील पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत कशी पोचवायची आणि मदत कोण करणार हा प्रश्न होता। आधी पाणी तर काढू की
जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या परवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधील त्यांच्या त्या ह्याच्यामुळं अनेकांनी त्यांना त्यांच्यावर टीका केली, अनेकांनी त्यांना ट्रोल पण केलं होतं. त्या टीका करणारा खासदार धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पण होते. मग त्यांच्याबरोबरच आमदार कैलास घाडगे पाटील, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत आदी मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांवर टीका केली होती. ही टीका झाल्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांनी पण झालेला प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. दिलगिरी व्यक्त करण्यासाठी त्यांनी ना तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचं लेटरपॅडचा उपयोग केला आहे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लेटरपॅडचा उपयोग केलेला नसून साधं त्यांची ही प्रेस मजकूर या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांच्या इतर जी ही माध्यमं आहेत त्यांची त्याच्यावर त्यांनी टाकलेलं आहे ना, त्याखाली त्यांची सही पण नाही. मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त करतात इकडं मग त्यांच्या समर्थन करणारी पण मंडळी वेगवेगळ्या पोस्ट समाज माध्यमावर टाकत होती आणि त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात काही काळ सक्रिय असलेले पण सध्या वेगळ्याच याच्यात असणारे आणि बरेच काळ मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर पण काम केलेले असे ॲडव्होकेट योगेश केदार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्यात ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी सडकून टीका, तुम्ही ही नाटकं करू नका, नौटंकी बंद करा, आधी असा मजकूर त्यात होता. आणि मग त्यांची ही पोस्ट व्हायरल होताच अनेक ओमराजे निंबाळकर समर्थकांचं पण अंगाची लाही झाली गेलेली म्हणून साहजिकच होतं. आणि त्यांनीही मग योगेश केदारना योग्य त्या भाषेत उत्तर देण्यास प्रारंभ केलेला आहे. आता हे वादन इथंच संपतं की आणखी पुढं काय त्याच्यावर हे होतं ते आता आपण येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. आज काल सायंकाळी साधारण 6 वाजल्यापासून धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी जो पाऊस सुरू झाला तो रात्रभर पडत होता आणि आज परत पहाटे 6:30 पासून जो पाऊस सुरू झालेला आहे तो आता अर्धा तासापूर्वी थोडा थांबलेला आहे. परत तो असा थोडा थांबतो परत येतो, असं दिवसभर त्याचं पावसाचं असं मारा सध्या सुरू आहे. काल रात्री जो पाऊस झाला तो थोडा थोडका नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात
सरासरी 125 ते 30 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं मग आज अनेक भागातील मोठमोठे ओढे त्यांना पूर आलेले होते आणि त्यांनी कळंब तालुक्यातील मंगरुळ असेल, खामसवाडी असेल, तिकडं बहुला असेल, खोंदला असेल, या भागातील रस्ते मार्गच बंद करून टाकले. त्या ओढ्यांनी जवळपास 3-4 तास रस्ते बंद ठेवलेले होते. त्यांचं पाणी ओसरलं असून काही भाग याच्याहून आता वाहतूक सुरूही झाली आहे. मात्र आता ज्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख अशा मोठ्या नद्या आहेत, मग मांजरा असेल, तेरणा असेल, सान्नी, सीना, मग बारक्या अशा उल्फा, वाशिरा, रामगंगा, बाणगंगा या सर्व नद्यांना आता पूर आले असून उल्फा नदीला आलेल्या पुरामुळं बार्शी ते परंडा वाहतूक आता दुपारी 3 नंतर बंद करण्यात आलेली आहे. इकडं तेरणा नदीला रुईच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं सकाळपासूनच धाराशिव ते लातूर ही जाणारी ही वाहतूक मग तेर ढोकी मार्गे अशी सध्या सुरू असून काही मार्ग आणखी बराच काळ पाण्याखाली राहील असंच दिसतंय. या पावसामुळं अनेक रस्ते बंद झाल्याचं चित्र सर्वांसमोर दिसत असून इकडं सीनेला जो मागच्या आठवड्यात जो महापूर आला होता तसाच महापूर आता म्हणजे सायंकाळपर्यंत येणार हे निश्चित असून त्यामुळं जिल्हा प्रशासनानं जी परंडा तालुक्यातली 12 गावं या सीनेच्या पुराच्या विळख्यात 2-3 दिवसापूर्वी अडकलेली होती, त्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली असून सर्व नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी आपण स्थलांतर करा असं आव्हान पण जिल्हा प्रशासनानं केलं आहे. आता हा पाऊस असाच चालू राहणार हे निश्चितच आहे, कारण सर्व हवामान अंदाजाने आणि हवामानचा अभ्यासकांनी हा पाऊस किमान 30 तारखेपर्यंत तरी असाच राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळं मग जे आता काही हातातून तोंडाशी आलेलं पण याच्यातून पण बचावलेलं खरीपाचं पीक होतं ते पण आता शेतकऱ्यांच्या पदरात किंवा हातात पडेल असा कुठलीही चिन्ह नाही. त्यामुळंच मग आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि तुम्ही जे निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिलं आहे कर्जमाफीचं की सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, त्यांचा 7-12 कोरा करून द्या अशी मागणी केलेली आहे. आज आपण इथंच थांबूया. आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स बनवा. धन्यवाद.